श्री स्वामी समर्थ। चैत्र पौर्णिमेस हनुमान जयंती साजरी केली जाते। हनुमान जयंती म्हणजे श्री हनुमानजी यांचा जन्मदिवस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री हनुमानजी यांची जन्मकथा जाणून घेणार आहोत। श्री हनुमानजी म्हणजेच बजरंगबली यांची आई आपल्या पूर्वजन्मात इंद्राच्या दरबारात अप्सरा होती। तिचे नाव पुंजिकस्थला होते। त्यांचे रूप मनमोहक आणि स्वभाव चंचल होता। एके दिवशी त्यांच्या या चंचलतेमुळे त्यांनी तपस्या करत असणाऱ्या एका ऋषीमुनींबरोबर चुकीचा व्यवहार केला। तेव्हा ऋषींनी त्यांना क्रोधित होऊन शाप दिला की त्या वानर रूप धारण करतील। असा शाप ऐकून पुंजिकस्थलास पश्चाताप झाला। त्यांनी ऋषींची क्षमा मागितली आणि शाप मागे घेण्यास विनंती केली। तेव्हा ऋषींना त्यांची दया आली। त्यांनी पुंजिकस्थलास तिचे वानर रूप तेजस्वी असेल आणि ती एका यशस्वी कीर्तिवंत पुत्रास जन्म देईल असेही सांगितले। त्यानंतर एके दिवशी इंद्रदेवांनी तीस जो पाहिजे तो वर मागण्यास सांगितले। तेव्हा त्यांनी इंद्रदेवांना शक्य असल्यास ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्ती देण्याचा आग्रह केला। इंद्रदेवांनी विचारणा केली असता पुंजिकस्थलाने त्यांस सांगितले की त्यांना वाटले की ते ऋषी वानररूप आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्यावर फळे फेकली। परंतु ते कुणी साधे वानर नसून तपस्वी साधू होते। त्यांच्याकडून ऋषींची तपस्या भंग झाल्याने त्यांना शाप मिळाला की जेव्हा त्यांना कुणावर प्रेम होईल तेव्हा त्या वानररूप धारण करतील। वानर रूप धारण केल्यानंतर देखील त्या व्यक्तीचे त्यांच्यावरील प्रेम तसूभर देखील कमी होणार नाही। सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर इंद्रदेवांनी त्यांस पृथ्वीवर जाऊन राहण्यास सांगितले। तेथे त्यांचा जीव एका राजकुमारावर जडेल आणि तो त्यांचा पती बनेल। विवाहानंतर ती महादेवांच्या अवतारास जन्म देईल आणि त्यानंतर शापमुक्त होईल असेही सांगितले। इंद्राचे बोल ऐकून पुंजिकस्थला अंजनीचे रूप घेऊन पृथ्वीवर राहू लागली। एके दिवशी वनामध्ये तिने एका युवकास पाहिले आणि त्याच्याकडे आकर्षित झाली। जेव्हा त्या युवकाने अंजलीस पाहिले तेव्हा तिचा चेहरा वानराचा झाला। अंजनीने आपला चेहरा त्याच्यापासून लपवला। जेव्हा तो युवक तिच्या जवळ आला तेव्हा तिने त्यास सांगितले की ती खूप कुरूप आहे। मात्र अंजनीने जेव्हा त्या युवकास पाहिले तेव्हा तोही वानर रूपात होता। त्याने तिला सांगितले की तो वानरराज केसरी आहे आणि हवं तेव्हा मनुष्य रूप धारण करू शकतो। दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी विवाह केला। विवाहानंतर बराच काळ ते संतान सुखापासून वंचित होते। तेव्हा अंजनी मातंग ऋषींकडे गेली आणि आपले दुःख व्यतीत केले। मातंग ऋषीने त्यांना नारायण पर्वतावरील स्वामी तीर्थास जाऊन 12 वर्षी उपवास करून तप करण्यास सांगितले। वायुदेवांनी अंजनीच्या तपस्येवर प्रसन्न होऊन तीस वरदान दिला की त्यांना सूर्य, सुवर्ण, वेद आणि वेदांगाचे ज्ञान असलेला बलशाली पुत्र प्राप्त होईल। त्यानंतर ती महादेवांची तपश्चर्या करू लागली, म्हणून महादेवांनी त्यांना प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितले। त्यावर अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाचा वृत्तांत सांगितला आणि या शापातून मुक्त होण्यासाठी तिला महादेवाच्या अवतारास जन्म द्यायचा आहे असेही सांगितले। म्हणून तिने महादेवांना बालरूपात तिच्या पोटी जन्म घेण्यास सांगितले। महादेवांनी तिला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या गर्भातून पुत्ररूपात जन्म घेतला। अंजनी पुत्र असल्याने श्री हनुमानजीस अंजनेय म्हणून देखील ओळखले जाते। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।